हॅलो फ्रेंड्स, ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो आज दिवस आलेला आहे। मी अपलोड केला आहे डे 1 इंग्लिश ग्रामर कोर्सचा। बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी मोफत, फक्त आणि फक्त मोनिका होमस्टेड यूट्यूब चॅनलवर, आणि तेही 60 दिवसात, आणि तेही ट्यूशन जसे तुम्ही बाहेर ट्यूशन लावतात त्याचप्रमाणे। जसं बाहेर ट्यूशनमध्ये टेस्ट सिरीज असतात तसंच या व्हिडिओमध्ये सुद्धा टेस्ट सिरीज राहणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न टाकणार, यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार। कमेंटद्वारे प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। प्रश्नांची उत्तरसूची पुढच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या जाईल। शॉर्ट व्हिडिओ हा 30 मिनिटांनी मिळेल। चला तर ग्रामरला सुरुवात करूया। पहिला आहे आपण पार्ट्स ऑफ स्पीचने सुरुवात करूया। डेफिनेशन आहे एव्हरी वर्ड यूज इन द सेंटेन्स हॅज अ प्लेस, धिस प्लेस इज नोन ॲज पार्ट्स ऑफ स्पीच। प्रत्येक सेंटेन्समध्ये वर्ड्स असतात, त्या वर्ड्सच्या जे जागा असतात त्या जागांना आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो, म्हणजे त्याला नाव दिलेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच। तर पार्ट्स ऑफ स्पीचचे काही प्रकार आहेत ते पण जाणून घेऊया। हे तुम्हाला कदाचित माहितीच असेल, मेनली 8 टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजेच 8 प्रकार आहे। पहिलं आहे नाउन म्हणजेच नाम, दुसरं प्रोनाउन सर्वनाम, तिसरं ॲडजेक्टिव्ह विशेषण, चौथं वर्ब क्रियापद, पाचवं ॲडवर्ब क्रियाविशेषण, सहावं प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय, सातवं कंजक्शन उभयान्वी अव्यय, आठवं इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय। या प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे। चला तर मग पहिलं पाहूया, नाउन म्हणजेच नाम। अ नाउन इज अ वर्ड यूज फॉर नेमिंग अ पर्सन, प्लेस, थिंग्स, ॲनिमल्स, बर्ड्स अँड ॲक्शन। एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला, वस्तूला, प्राण्यांना, पक्ष्यांना, कृतीला जे नाव दिलं जातं त्यास नाउन म्हणजेच नाम असे म्हटले जाते। एक्झाम्पल आहे समीर। समीर हे एक मुलाचं नाव आहे, म्हणजेच ते आहे पर्सनचं नाव। गन थिंगचं नाव आहे, पिकॉक हे बर्डचं नाव आहे, डॉग हे ॲनिमल आहे, म्हणजेच आपण नाव देतो। आता नाउनचे मेनली 5 टाइप्स आहेत। पहिला आहे प्रॉपर नाउन, दुसरं कॉमन नाउन, तिसरं कलेक्टिव्ह नाउन, चौथं मटेरियल नाउन आणि पाचवं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। आता याची सुद्धा आपण डेफिनेशन विथ एक्झाम्पल आणि साध्या मराठी भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे। चला तर मग पहिलं पाहूया प्रॉपर नाउन। Proper noun. A proper noun names one particular person, place, animal, bird, thing. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, ठिकाणाला, प्राण्यांना, पक्ष्यांना आणि वस्तूला जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात। आता आपण एक वस्तू घेऊ, म्हणजेच बकेट। आता बकेट ही वस्तू आहे, त्याला आपण एक पर्टिक्युलर नावाने ओळखतो की हे बकेट आहे। आपण मगला एक पर्टिक्युलर नावाने ओळखतो, म्हणजे हे मग आहे, त्याला जे नाव आहे ते त्याचं स्वतःचं पर्टिक्युलर नेम आहे, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो। त्याचे एक्झाम्पल आहे मुंबई। मुंबई हे पर्टिक्युलर त्याचं शहराचं नाव आहे। अमेरिका, महाराष्ट्र, इंडिया, ॲपल, पाकिस्तान, जापान, कोरिया, चायना, सिंगापूर। आपण अनेक नावं अशी घेऊ शकतो। दुसरा आहे कॉमन नाउन। अ कॉमन नाउन नेम्स पर्सन्स, प्लेसेस, थिंग्स, ॲनिमल्स, बर्ड्स ऑफ अ काइंड। एकाच प्रकारच्या व्यक्तींना, ठिकाणांना, वस्तूंना, पक्ष्यांना, प्राण्यांना जे नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात। आता कॉमन नाउन काय काय असू शकतात? आपण म्हणजे आपण कबड पाहतो, खूप सारे कबड असतात, पण त्याला काही वेगवेगळं नाव दिलं जातं का, चिंटू मिंटू नाही, तर त्याला आपण कबडच म्हणतो, म्हणजे ही झाली थिंग। असेच एक्झाम्पल पाहू रिव्हर। रिव्हर पण खूप सारे, पण त्याला आपण रिव्हरच म्हणतो। गार्डन, अनेक देशामध्ये गार्डन असतात, त्याला पण आपण गार्डन म्हणतो। ट्रीज, कंट्रीज एक्सेट्रा। तिसरं कलेक्टिव्ह नाउन। इट इज अ नेम गिवन टू द कलेक्शन ऑफ पीपल, ॲनिमल्स अँड थिंग्स। व्यक्तीच्या, प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या समूहाला दिलेले नाव म्हणजे समूहवाचक होय। कलेक्शन म्हणजेच कलेक्टिव्ह म्हणजे समूह। जेव्हा पीपलचा समूह येतो, एकत्रित होतात, तेव्हा आपण त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतो। म्हणजे आपण ॲनिमल घेऊया। ॲनिमल जर एकत्र येतात तेव्हा आपण बंच म्हणतो। थिंग्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा पण आपण बंच म्हणतो। म्हणजे आपण एक्झाम्पल बघा, अ बंच ऑफ बर्ड, जेव्हा खूप सारे बर्ड एकत्र येतात तेव्हा
बंच ऑफ बर्ड्स, फॅमिली एकपेक्षा जास्त लोक, स्कूलमध्ये स्टुडंट असतात, अ बंच ऑफ स्टिक्स अनेक स्टिक्स असतात, बुक्स, क्राऊड एक्सेट्रा. क्राऊड म्हणजे गर्दी, एकापेक्षा जास्त लोक. चौथा आहे मटेरियल नाउन. इट इज अ नेम गिवन टू द पर्टिक्युलर काइंड ऑफ सबस्टन्स. एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सला एखाद्या वस्तूला किंवा पदार्थाला दिलेले नाव म्हणजे पदार्थवाचक असे म्हणतात. एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सला आपण जे नाव देतो म्हणजे सबस्टन्स म्हणजे आता लिक्विड फॉर्म वगैरे वगैरे, वॉटर हे एक सबस्टन्स आहे, त्याला आपण एक पर्टिक्युलर नावाने ओळखतो, त्यालाच आपण मटेरियल नाउन असं म्हणतो. एक्झाम्पल वॉटर, हेअर, स्टार्स, एअर, मिल्क, शुगर एक्सेट्रा. अनेक एक्झाम्पल तुम्हाला मिळू शकतात. पाचवं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. इट इज अ नेम गिवन टू द क्वालिटी, स्टेट, ॲक्शन ऑफ अ पर्सन, ॲनिमल्स, थिंग्स. व्यक्तीमधील किंवा वस्तीमधील गुण सांगण्यासाठी ज्या नामाचा उपयोग केला जातो त्यास आपण गुणदर्शक नाम असे म्हणतात. आता गुणदर्शक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, आपण जेव्हा लोकांचं कौतुक करतो, ॲनिमलचं कौतुक किंवा त्याचं विशिष्ट सांगतो, त्याची क्वालिटी सांगतो, त्यालाच आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. किंवा त्यांचे ॲक्शनवरून आपण त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. त्याचं आपण वर्ड्स बघून घेऊया. एक्झाम्पल, शी हॅज अ गुड नॉलेज, क्लेवर, ऑनेस्ट, लॉयल एक्सेट्रा. नॉलेज, क्लेवर, ऑनेस्टी ही त्याची क्वालिटी आहे. तर आपण हे वर्ड्स ही सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोट. पहिला आहे कॉमन नाउन अँड कलेक्टिव्ह नाउन आर काउंटेबल. म्हणजे कॉमन नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन जे आहे ते आपण काउंट करू शकतो. मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आर अनकाउंटेबल. आपण ते काउंट करू शकत नाही. ऑनेस्टी आपण काउंट करू शकतो का? नाही. तर परत एकदा आठवण देते टेस्ट सिरीजची. या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. तर एक्झरसाइज बघून घेऊया. एक्झरसाइज 1, आयडेंटिफाय द नाउन फ्रॉम अंडरलाईन वर्ड. पहिलं, कविता टूक अ बंच ऑफ फ्लावर. म्हणजे बंच ऑफ फ्लावर हे कोणतं नाउन आहे हे ओळखायचं आहे. तुम्ही ओळखा. याचं उत्तर आहे कलेक्टिव्ह नाउन. दुसरं, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मॅन हे कोणतं नाउन आहे हे ओळखायचं आहे. तर कॉमन नाउन आहे. याचा आन्सर आहे कॉमन नाउन. तिसरं, ऑइल फ्लोट्स ऑन वॉटर. ऑइल आणि वॉटर हे मटेरियल नाउन आहे म्हणून याचं उत्तर आहे मटेरियल नाउन. चौथं आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी हे कोणतं नाउन आहे हे आपण आत्ताच शिकलो, म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. पाचवं, आय एम अ मेंबर ऑफ कमिटी. म्हणजेच कमिटी कोणतं नाउन आहे तर कलेक्टिव्ह नाउन. द बॉय थ्रीव द बॉल टू हिज डॉग विल्सन. डॉग हे कोणतं आहे? आन्सर, याचा आन्सर काय येईल? कोणतं नाउन आहे डॉग? प्रॉपर नाउन. व्हेरी गुड. ही टेस्ट सिरीज नव्हती. टेस्ट सिरीज अर्ध्या घंट्यांनी शॉर्टवर अपलोड होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही बेल आयकॉन क्लिक करा तुमच्या पण मोबाईलची घंटी अशीच वाजणार.